नमस्कार, संस्कृती दर्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मराठी वर्षातील प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या एकादशीला विशेष व्रतपूजन केले जाते। श्री विष्णूंचे पूजन करून त्यांचा शुभ आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर एकादशी सर्वोत्तम मानली गेली आहे। वैशाख महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला मोहिनी स्मार्थ एकादशी असे म्हटले जाते। एकादशीला पौराणिक महत्त्व प्राप्त आहे। मराठी वर्षात येणाऱ्या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि महात्म्य वेगवेगळे आहे। मोहिनी एकादशीचा शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता, पूजाची पद्धती आणि व्रतकथा आपण जाणून घेणार आहोत। मोहिनी एकादशीला भगवान विष्णूचे मोहिनी रूप मानले जाते। समुद्र मंथनानंतर बाहेर पडलेला अमृत कलश मिळवण्यासाठी देवता आणि राक्षसांमध्ये वाद झाला। हा वाद पाहून देवतांनी भगवान विष्णूंची मदत मागितली। मग राक्षसाचे लक्ष कलशाच्या अमृतापासून दूर करण्यासाठी भगवान विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले। भगवान विष्णूचे सुंदर स्त्री रूप पाहून राक्षस आकर्षित झाले। त्याच वेळेस देवतांनी अमृत प्राशन केले। ही घटना वैशाख शुद्ध एकादशीला घडली। या एकादशीला मोहिनी एकादशी म्हटले जाते। सन 2024 मध्ये रविवारी 19 मे रोजी मोहिनी एकादशी आहे। या दिवशी दुपारी 1:49 एकादशीची सांगता होईल। त्यामुळे सकाळी सूर्योदयाला मोहिनी एकादशीचे व्रतपूजन करावे। मोहिनी एकादशीला द्विपुष्कर योग, अमृतसिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग यांसह अनेक शुभ व फलदायी योग तयार होत आहेत। चला तर बघूयात व्रतपूजनाची सोपी पद्धत। मोहिनी एकादशीचे व्रत आणि श्री विष्णू पूजनाचा संकल्प करावा। श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी। श्री विष्णूंचे आवाहन करावे। त्यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा। मुख्य अभिषेक करावा। अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षदा, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्री विष्णूंना अर्पण करावी। धूप, दीप, नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी। यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटण करावे। शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनामाचे पठण व श्रवण करावे। यथाशक्ती दान करावे। ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा जपावा। ही होती मोहिनी एकादशीचे व्रतकथा, तिचे धार्मिक महत्त्व आणि विधी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा।